अंबादास दानवे यांचा विधान परिषदेमधला निरोप समारंभ सगळ्या महाराष्ट्रात गाजलेला इव्हेंट। अंबादास दानवे यांची विधान परिषदेमधली टर्म संपतीये 29 ऑगस्ट 2025 ला, पण त्यांची टर्म संपण्याआधीच 18 जुलैला अधिवेशन संपत असल्यानं बुधवारी दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला। या निरोप समारंभाची चर्चा झाली कारण शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकाच वेळी एकाच सभागृहात उपस्थित होते। देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना सत्ताधारी बाकांवर येण्याची ऑफर दिली। एकनाथ शिंदेंनी भाषणात दानवेंचं कौतुक केलं, तर उद्धव ठाकरेंनी दानवेंचं कौतुक करताना शिंदेंना टोले लगावले। हा निरोप समारंभ संपल्यावर फोटो सेशन झालं। सगळे नेते हसत खेळत असलेले दिसले। हे सगळं घडलं कशामुळे? तर अंबादास दानवेंच्या निरोप समारंभामुळे, ज्यात स्वतः दानवेंनी स्टेटमेंट केलं, मी पुन्हा येईन पण कुठून ते विचारू नका। आता अंबादास दानवे विधान परिषदेचे आमदार झाले, ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यामधून। त्यांची जागा आता रिक्त झाली आहे। 2024 मध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि महायुतीनं एक हाती विजय मिळवला। त्यानंतर महाविकास आघाडीची राज्यात बरीच पिछाड झाल्याची चर्चा झाली, पण ही पिछाड जशी राज्याच्या राजकारणात झाली तशीच ती विधान परिषदेच्या संख्याबळातही होणार आहे। 2028 पर्यंत विधान परिषदेच्या काही सदस्यांचा कार्यकाळ संपेल। शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ किंवा स्थानिक स्वराज्य संस्था इथून नव्याचे आमदार निवडून येऊ शकतात, पण पिछाडी सहन करावी लागेल ती विधानसभा सदस्यांद्वारे निवडून आलेल्या आमदारांमध्ये। आता ही पिछाडी नेमकी का सहन करावी लागेल? मवियाच्या विधान परिषदेमधल्या आमदारांची संख्या कितीनं कमी होईल आणि महायुतीची संख्या कशी वाढेल आणि याचा परिणाम म्हणजे विधान परिषदेत फक्त महायुतीच टिकणार का? सगळं गणित समजून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी महाराष्ट्राच्या विधान परिषदेची रचना आणि एकूण सदस्य संख्या याबाबतची माहिती घेऊ। तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण 78 सदस्य आहेत। त्यातले 30 सदस्य हे विधानसभेच्या सदस्यांमार्फत निवडले जातात, तर 22 सदस्य वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत निवडले जातात। 7 सदस्यांची निवड पदवीधर मतदारसंघामधून होते, तर शिक्षक मतदारसंघांमधूनही 7 सदस्य विधान परिषदेत निर्वाचित होत असतात। आता यामध्ये उरलेल्या 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपालांच्या कोट्यातून केली जाते। अशा पद्धतीने एकूण 78 सदस्य महाराष्ट्राच्या विधान परिषदेत असतात। आता बोलूयात निवृत्त होणारे सदस्य आणि त्यांच्या जागी लागणाऱ्या निवडणुकीबद्दल। बुधवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे विधान परिषदेतून निवृत्त झाले। दर 2 वर्षांनी विधान परिषदेतून 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्या जागी विधान परिषदेची निवडणूक लागत असते। अंबादास दानवे यांच्यानंतर मे 2026 मध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्यांनी निवडून दिलेले 9 सदस्य निवृत्त होणार आहेत। या 9 सदस्यांपैकी ठाकरे गटाचे स्वतः उद्धव ठाकरे, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे राजेश राठोड हे तिघे जण महाविकास आघाडीचे आहेत, तर उरलेले 6 जण हे महायुतीचे सदस्य आहेत, ज्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, शिवसेना शिंदे गटाच्या नीलम गोरे आणि भाजपचे 4 असे एकूण 9 सदस्य मे 2026 मध्ये निवृत्त होतील। त्यानंतर मे किंवा जून 2026च्या आसपास विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक लागेल। 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर 288 सदस्य महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले। त्यापैकी भाजपला 132, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या। त्यामुळे महायुतीकडे एकूण 230 आमदारांचं संख्याबळ आहे। याशिवाय महायुतीला जनसुराज्य शक्ती पक्षाचे 2, युवा स्वाभिमानी पक्षाचे 1, राष्ट्रीय समाज पक्षाचे 1, राजर्षी शाहू विकास आघाडीचे 1 आणि अपक्ष 2 अशा एकूण 7 आमदारांचाही पाठिंबा मिळू शकतो। त्यामुळे महायुतीचा एकूण आकडा 237 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। आता महाविकास आघाडीचा विचार करायचा झाला तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 अशा एकूण 43 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या। यामध्ये CPIMचे 1 आणि शेकापचे 1 अशा 2 आमदारांचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळू शकतो। त्यामुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ 48 पर्यंत वाढू शकतं, तर उरलेले समाजवादी पार्टीचे 2 आणि MIMचे 1 आमदार हे तत्कालीन परिस्थिती बघून कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेऊ शकतात। आता विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठीच्या मतांचा कोटा नक्की कसा ठरतो हे समजून घेऊ। तर यासाठी एक फॉर्म्युला वापरला जातो, तो असा की एकूण वैध मतदान गुणिले 100 भागिले विधान परिषदेच्या रिक्त जागांची संख्या अधिक 1 याचा जो भागाकार येईल त्यामध्ये अधिक 1 केल्यावर जी काही संख्या येते तो विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी मतांचा कोटा असतो। सध्याच्या स्थितीला एकूण वैध मतदान 288 आहे गुणिले 100 भागिले विधान परिषदेच्या रिक्त जागांची संख्या जी मे 2026 मध्ये 9 असेल, मग 9 अधिक 1 आणि यानंतर आलेल्या उत्तरात अधिक 1
मग जी संख्या येईल तो 2026 मध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचा मतांचा कोटा असेल। आता या फॉर्म्युलानुसार एकूण वैध मतं आहेत 288 गुणिले 100 भागिले 9 अधिक 1 केल्यास उत्तर येतं 2880 अधिक 1 केल्यास संख्या मिळते 2881। आता विधान परिषदेच्या एका मताची किंमत असते 100, त्यामुळे 2026 मध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी मतांचा कोटा असेल 29 इतका। म्हणजेच विधान परिषदेच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 29 मतं आवश्यक असतील। 2026 मध्ये मवियाचे 3 आमदार निवृत्त होतील, पण संख्याबळ बघितलं तर मवियाकडे 48 मतं आहेत, त्यामुळे त्यांचा फार तर एक उमेदवार निवडून येऊ शकतो। म्हणजे सध्याच्या संख्याबळापेक्षा पुढच्या वर्षी मवियाचे विधान परिषदेचे 2 आमदार कमी होतील। 9 पैकी 1 आमदार मवियाचा तर उरलेले 8 आमदार महायुतीचे निवडून येऊ शकतील। त्यामुळे विधान परिषदेत महायुतीची ताकद वाढताना दिसेल। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे, शशिकांत शिंदे अशा 2 महत्त्वाच्या नेत्यांची टर्म संपत असताना मवियाला एकच आमदार पुन्हा निवडून आणता येईल, तेही महाविकास आघाडीत समन्वय असला तर। 2026च्या विधान परिषद निवडणुकीनंतर 2 वर्षांनी म्हणजे जुलै 2028 मध्ये विधान परिषदेचे विधानसभा सदस्यांद्वारे निवडून आलेले 10 सदस्य निवृत्त होतील। या 10 जणांमध्ये मवियाच्या 3 जणांचा समावेश आहे, तर उर्वरित भाजपचे 5, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 1 असे 10 सदस्य निवृत्त होतील। मवियाकडून निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर, काँग्रेसचे भाई जगताप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचा समावेश असेल। साहजिकच हे 10 सदस्य निवृत्त झाल्यावर विधान परिषदेची निवडणूक लागेल। यावेळी 10 जागांसाठी निवडणूक होईल, त्यामुळे मतांचा कोटा निश्चित करण्याच्या फॉर्म्युलानुसार जुलै 2028च्या विधान परिषद निवडणुकीत 2619 म्हणजे 27 मतांच्या कोट्याची गरज असेल। 2028 मध्ये मवियाचे 3 आमदार निवृत्त होतील, पण संख्याबळानुसार मवियाला पुन्हा एकदा एकच उमेदवार निवडून आणता येऊ शकेल, तर उर्वरित 9 उमेदवार हे महायुतीचे निवडून येतील। एकंदरीत काय तर 2026 ची विधान परिषद निवडणूक असो किंवा 2028 ची, या दोन्ही निवडणुकांमध्ये संख्याबळाचा विचार केला तर मवियाला त्यांचा जास्तीत जास्त केवळ एकच उमेदवार निवडून आणता येईल। म्हणजे 6 सदस्यांची टर्म संपत असताना त्यांना 2च सदस्य विधान परिषदेवर पाठवता येतील। त्यामुळे मवियाचा पूर्ण भर असेल तो पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणाऱ्या आमदारांवर। पण ज्या प्रकारे महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये इनकमिंग सुरू आहे ते बघता मवियासाठी ते गणित सुद्धा सोपं नसेलच। त्यामुळे पुढच्या विधानसभा निवडणुकीआधी महायुतीकडे असलेल्या प्रचंड संख्याबळामुळे विधान परिषदेत महायुती टिकणार असं चित्र सध्या तरी आहे। विधान परिषदेच्या या सगळ्या समीकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।